गोष्ट कुठल्या एका बाईची नाहीये, प्रत्येक दाबलेल्या आवाजाच्या बंडाची सुरुवात आहे. लग्न झालं आणि लग्नाच्या 5च वर्षात नवऱ्याने दुसरी बायको ठेवली. बरं जाब विचारलं तर म्हणाला, तुला नाही ना घराबाहेर काढलं, खायला प्यायला सणावाराला साडी मिळते ना, बायको आहेस, बायकोसारखी राहा. खूप शिकायचं होतं मला, पण 18 वर्षांची पण नाही झाली आणि लग्न ठरवलं. म्हणाले काय करायचंय शिकून, शिकून काय IAS व्हायचंय. गुपचूप लग्न करायचं, मुलं काढायची, कारण मला आजोबा व्हायचंय. मला तर आवाजच नव्हता. चूल आणि मूल हीच तुझी जबाबदारी. हेच ऐकत इथवर आले. कुठला प्रश्न विचारला तर त्यावर उत्तर एकच, सणसणीत थोबाडीत. बापाच्या आजारपणात नामदेवरावांनी सगळा खर्च उचलला. रोज यायचे त्यांना बघायला. पुढे मुलगा झाला, आनंद झाला त्यांना, पण नाव नाही दिलं बापाचं. मी तुम्हा सगळ्यांपेक्षा वेगळी आहे. सेल्फ मेड, इंडिपेंडेंट, लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहत होते. पण काळ कुठलाही असला तरी पुरुषांची वृत्ती तीच, ब्लडी डिक. करिअरवर कॉन्सन्ट्रेट करायचं ठरवलं होतं, पण मग होणाऱ्या सासऱ्याच्या आग्रहाखातर लग्न केलं. घराण्याला वारस हवा होता ना, मुलगा. आणि मुलगी कळल्यावर म्हणाले अबॉर्शन कर. मी म्हटलं फक ऑफ.